रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. एकाच व्यक्तीला 268 मुलांचा बाप दाखवून झालं. शौचालयावरती मतदारांची नोंदणी करून झाली. नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर मतदारांची नोंदणी करून झाली. आता कुठेच जागा उरली नाही, तर पनवेलच्या भाजपाने स्वतःच्या कार्यालयामध्येच मतदारांची नोंदणी केली. निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष अजून लोकशाहीची किती थट्टा करणार आहे ते एक श्रीरामच जाणो. त्यांच्याकडे कुठला मुद्देच राहिले नसल्याने आज भारतीय जनता पार्टीवर फक्त आगपाखड करण्यासाठी हे मुद्दा त्यांनी उचललेला आहे. मुलामध्ये त्यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाचं मी प्रथम खंडन करतो. आणि खंडन करत असताना मी योगेश चिलेंना सांगतो की तुम्ही माझ्या ऑफिसचा फोटो टाकताना थोडा तरी विचार करायला हवा होता. आज कितीतरी असे मतदार आहेत की त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते हे चुकलेले आहेत. आज कितीतरी माझ्या ऑफिसला आलेले होते, त्यांनी सर्वांनी त्यांचे माझ्या ऑफिसला आम्ही मतदार नोंदणी करत असतो, परंतु त्यांचा रितसर त्यांचे अर्ज घेत असताना त्यांचा मूळ पत्ता, त्यांचा आधार कार्ड, त्यांचे फोटो, जे काही आवश्यक कागदपत्रे असतात, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे चुकीचा आमच्या ऑफिसचा जो पत्ता आलेला आहे आणि तो ऑफिसचा पत्ता काल योगेश चिलेंनी आमच्या ऑफिसच्या नावावर मतदार आहे राहतात म्हणून त्यांनी जे दाखवलं ते मुळामध्ये चुकीचं आहे आणि मी त्यांचा निषेध करतो. ते त्यांना अधिकारच कोणी दिला? माझ्या ऑफिसचा फोटो त्यांना आक्षेप होता तर माझ्याशी चर्चा करायला हवी होती. मी त्यांच्यावर मानहानीचा दावा करू शकतो, परंतु माझ्या त्या नीतिमत्तेमध्ये बसत नाही. आम्ही लोकांच्या जनतेची कामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. आम्ही सातत्याने आमचे जे कार्यकर्ते आहेत हे नेहमी लोकांच्या समस्येसाठी लोकांमध्ये बसून त्यांच्या समस्येचं निवारण करण्याचं काम आम्ही 24 तास आणि 12ही महिने करत असतो. योगेश चिले हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो संभ्रम आज आमचे जे मतदार होते त्यांनी इथे प्रत्यक्ष येऊन त्यांचे पत्ते सांगितलेले आहेत आणि ते मतदार गेली 9 ते 10 वर्ष हे सातत्याने इथे राहतात. आणि हे सर्व असताना योगेश चिले हे लोकांमध्ये आमच्या बाबतीमध्ये जी बातमी टाकतात हे मुलामध्ये चुकीचे आहे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून हे काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आपला कुठलेही नाव नकाशा नसताना, या पनवेल तालुक्यामध्ये कुठलाही काम नसताना उगीच कोणावर खोड्या करण्याची कामं या मनसेच्या माध्यमातून चालू आहेत.